सागर, तुझी बायको काय कुठली महाराणी आहे का, ज्यामुळे तू तुझ्या हाताने तुझ्या बायकोची केसाची वेणी घालत आहे? वैष्णवी सासूबाईंचं बोलणं ऐकून पटकन उभा राहिली. तिचे हातपाय थरथर कापू लागले. आईला समोर पाहून सागर पण कंगवा लपवू लागला. सागरची आई रागात म्हणाली की, सागर, हे योग्य आहे का? ऑफिस सोडून तू घरी बसून बायकोची गुलामी करत आहेस. अरे, तुझ्या बायकोला हाताला थोडं भाजलं आहे. तुझ्या बायकोला मोठी दुखापत झाली नाही. तिच्यासाठी तू ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी राहिला आहेस. आईचं बोलणं ऐकून सागर शांतच बसला. कारण त्याला आईसोबत कोणतंच भांडण करायचं नव्हतं. कारण सागरने लहानपणापासूनच पाहिले होते की त्याचे वडील त्याच्या आईसोबत खूप वाईट वागणूक करत होते. तेव्हापासून त्याने विचार केला होता की तो कधीच आईला मोठ्या आवाजात किंवा वाईट बोलणार नाही, ज्यामुळे त्याच्या आईला वाईट वाटेल. त्यामुळे सागर आईला खूप सन्मान देत होता. पण जेव्हा सागरची बायको वैष्णवी घरात आली, तेव्हा प्रत्येक क्षणी त्याची बायको त्याच्या बायकोचा अपमान करत असायची. तेव्हा सागरला त्याच्या आईचा राग येत होता. कारण आईच्या बोलण्यामुळे वैष्णवी नेहमी रडत असायची. जेव्हा सागर प्रेमळ शब्दात आईला सांगत असायचा की वैष्णवीसोबत एवढं कठोर वागू नकोस, तेव्हा त्याची आई त्याला बायकोचा बैल म्हणून उपमा देत होती. आईचं कठोर बोलणं ऐकून शेवटी सागरला गप्प बसावे लागत होते. त्याची बायको वैष्णवी ती तर पहिल्यापासूनच साधी भोळी होती. बिचारी वैष्णवी पण तिच्या सासूची खूप काळजी करत असायची. वैष्णवीला वाटत होतं की ती तिच्या चांगल्या स्वभावामुळे सासूबाईचा स्वभाव बदलेल. कारण तिने पाहिलं होतं की तिच्या माहेरी पण तिची आजी तिच्या आईसोबत चांगली वागत नव्हती. नेहमी ती आजी तिच्या आईला सासरवास करत होती. पण जेव्हा तिच्या भावाचं लग्न झालं, तेव्हा तिची आई तिच्या वहिनीसोबत म्हणजेच सुनासोबत खूपच छान वागवत होती. वैष्णवी त्यामुळे तिला वाटलं की लग्न झाल्यावरती तिच्या प्रेमाने आपुलकीने सासूला बदलेल आणि माझी आई माझ्या बहिणीला जशी प्रेम करते तशी माझी सासू पण मला प्रेम करेल. पण माहीत नाही, पण जसं वैष्णवीचं लग्न झालं तसं वैष्णवीची सासू तिला कधीच प्रेमाने बोलत नव्हती. सागर पण विचार करत असायचा की माझी बायको माझ्या आईची किती मनापासून सेवा करते, तरी पण आई नेहमी माझ्या बायकोचा अपमान का करत असते हे त्याला कळत नव्हतं. हे बघ वैष्णवी, जे तुझ्या हाताला भाजलं आहे ते साईडला ठेव आणि आज संध्याकाळचं जेवण तुलाच बनवायचं आहे. आणि तू सागर, अजून उशीर झाला नाही, तू आत्ताच्या आता ऑफिसला निघून जा. आता सागर पण शांत बसला नाही. तो पण त्याच्या आईला बोलू लागला, हे बघ आई, आज मी सुट्टी घेणार आहे. मी ऑफिसमध्ये सांगितलं आहे आणि वैष्णवीचा हात खूपच भाजला आहे आणि डॉक्टरांनी हिला अजून आगीपाशी जायला नाही सांगितलं. कारण जखम अजूनच दुखू शकते. त्यामुळे संध्याकाळचं जेवण मी बनवणार आहे आणि तिचा हात भाजला आहे. आणि मग आई ती काम कशी करणार आहे? त्याची आई त्याला रागात म्हणाली की, अरे, तू तर लग्न झाल्यापासून बायकोचा बैलच आहे. तुला वेगळे सांगण्यात काहीच अर्थ नाही. अरे सागर, एवढ्यासाठीच मी तुला लहानाचं मोठं केलं आहे का? मी लग्न झाल्यावर तुझ्या बायकोचा बैल बनावं. आज सागरला हे सगळं सहन झालं नाही. कारण त्याच्यामधली सहनशक्ती सगळी संपली होती आणि तो पण आज पुढचा मागचा विचार न करता आईला बोलू लागला, आई, तू सारखे मला बायकोचा बैल असं का म्हणत असतेस? बायकोची काळजी घेणं म्हणजे तिची गुलामी करणं असं असतं का? तर ठीक आहे, तुला वाटतं का मी माझ्या बायकोची काळजी घेतली म्हणजे मी बायकोचा बैल आहे? तर ठीक आहे, आजपासून मी माझ्या बायकोची काळजी घेणार आणि मी माझ्या बायकोचा बैल आहे. मी माझ्या बायकोची काळजी घेणार आणि तिला आरामात सुद्धा करून देणार. अगं आई, जेव्हा बाबा तुझ्यावर ओरडत असायचे, तुला मारत असायचे, तेव्हा तुला चांगलं वाटत होतं का? बाबा तर बायकोचे बैल नव्हते, कारण ते तुला कोणतेच महत्त्व देत नव्हते. बाबांनी तुझं स्त्रीमन कधीच ओळखलं नाही आणि बाबा तर त्यामुळे आजीचा लाडका मुलगा बनून राहिले. बाबा कधीच तुझा चांगला नवरा बनलेच नाहीत. मग तुझ्या म्हणण्यानुसार तेव्हा बाबा बरोबर होते, कारण ते बायकोचे बैल नव्हते. सागरचं बोलणं ऐकून सागरची आई दंग झाली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. आल्या पावली
सागरची आई माघारी निघून गेली आणि खोलीत जाऊन फुगून बसली. वैष्णवी सागरला म्हणाली की अहो, तुम्ही आईला हे काय बोलला? तुम्ही आईला हे बोलून चुकीचं केलं असं बोलायला नव्हतं पाहिजे. त्यांना किती वाईट वाटले असेल. सागर पण डोक्याला हात लावून खाली बसला आणि म्हणाला की वैष्णवी, मग मी काय करणार होतो? आई नेहमी मला बायकोचा बैल आहे म्हणून म्हणत असते आणि मला ते आवडत नाही. अगं, आईने तर तिच्या नवऱ्याचे एवढे अत्याचार सहन केले, तरी पण हिला समजत नाही का की मी जो माझ्या बायकोसोबत वागत आहे ते योग्य आहे. मी माझ्या बायकोची काळजी घेणं हे चुकीचं नाही, उलट आनंदाची गोष्ट आहे. तर बाबा आईची चांगली काळजी घेत असते, तिची इज्जत करत असते, तर मग आईला चांगलं वाटलं नसतं? स्वतः जर एवढा त्रास सहन केला आहे म्हटल्यावर एवढं समजायला पाहिजे की नवऱ्याने बायकोची काळजी घेतली पाहिजे. बोलता बोलता सागरचा कंठ दाटला आणि त्याचे शब्द गळ्यातच अडकले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. सागरची ही अवस्था पाहून वैष्णवी पण रडू लागली. वैष्णवीला वाटू लागलं की तिच्यामुळे मुलगा आणि आईमध्ये भांडण झालं आहे. झालं असं की आज सगळी जेव्हा वैष्णवी पुऱ्या बनवत होती तेव्हा तिच्या डोक्यात तिच्या सासूचा विचार होता आणि पुऱ्या करता करता चुकून तिच्या हातावर तेल सांडलं. त्यामुळे तिचा तळहात निम्मा भाजला होता आणि त्याच वेळेस सागर पण ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. हातावर तेल सांडल्यावर त्या वेदना वैष्णवीला सहन झाल्या नाहीत. त्यामुळे ती मोठ्याने आई ग म्हणून ओरडली. वैष्णवीचा आवाज ऐकून सागर पटकन किचनमध्ये गेला. तिचा हात खूप भाजला आहे हे पाहून सागरने त्याला पटकन हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलवरून घरी आल्यावर सागरने ऑफिसमध्ये मी आज सुट्टी घेणार आहे म्हणून सांगितलं होतं. किचनमध्ये राहिलेलं सगळं काम आज सागरनेच केलं होतं आणि जेव्हा तो हॉस्पिटलवरून घरी आल्यावर त्याने पाहिलं की वैष्णवीचे केस विस्कटलेले आहेत आणि तिला तिचे केस व्यवस्थित करता येत नाही. हे पाहून सागरने वैष्णवीची वेणी घालत होता आणि त्याच टायमाला त्याची आई तिथे आली होती आणि तिथे येऊन हे सगळं घडलं आहे. सागरची आई बेडरूममध्ये येऊन रडत बसली आणि विचार करू लागली की लग्नानंतर सागर किती बदलला आहे. लग्नाआधी तर तो माझी किती काळजी करत होता. जेव्हा सागरचे बाबा हे जग सोडून गेले तेव्हा मला एकटं वाटलं होतं. पण एक वेळेस हे पण वाटलं होतं की जे अत्याचार मी होते ते अत्याचार आता भेटणार नाही. मला त्यापासून मुक्ती मिळाली होती. शिवाय सागर पण मोठा झाला होता आणि तो चांगल्या जॉबला पण लागला होता. त्यामुळे आता त्याच्या आईला त्याची काहीच काळजी राहिली नव्हती. मुलाच्या सहवासात त्याची आई खूप स्वतंत्र राहू लागली. त्यांना घरात इज्जत मिळू लागली. त्यांना विचारूनच प्रत्येक काम सागर करत असायचा. आता त्यांना इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको असं म्हणणारं कोणच नव्हतं. सागरने पूर्णपणे त्यांच्या आईला स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे त्याची आई मैत्रिणीसोबत फिरायला सुद्धा जात होती. कधी कधी सगळ्या मैत्रिणी मिळून शॉपिंगला सुद्धा जात होत्या. सागरच्या आई वाटलं की मुलगा आता जगातील सर्व सुख देत आहे आणि सागर आईला सुख देत पण होता. पण जेव्हा सागरचं लग्न झालं तेव्हापासून त्याच्या आईला वाटलं की सून घरात आल्यावर मुलगा बदले. जेव्हा पण सागर त्याच्या बायकोसोबत हसत खेळत बोलत असायचा तेव्हा त्याच्या आईच्या मनात ईर्ष्या निर्माण होत होती आणि त्यामुळे त्याच्या आईला वाटत होतं की सागर बायकोचा बैल आहे आणि त्यामुळे सागरची आई नेहमी वैष्णवीला चिडचिड करत होती. सागरची आई खोलीत बसून विचार करत होती की जेव्हा सागर त्याच्या बायकोची वेणी घालत होता तेव्हा त्यांना राग तर आलता, पण आता त्या शांतपणे विचार करत होत्या की मुलगा म्हणून सागर चांगला आहे, प्रेमळ आहे आणि नवरा म्हणून पण ती बायकोची खूप काळजी करत आहे. ही तर आनंदाची गोष्ट आहे. पण मी नेहमी त्याच्यावर ओरडत असते. जेव्हा त्याचे बाबा हे जग सोडून गेले तेव्हापासून त्याने माझी खूप काळजी घेतली आहे. तो कधीच मला ओरडून बोलत नाही. त्याने मला नेहमी आझादी दिली आहे आणि सागरमुळे आज मी एवढे छान आयुष्य जगत आहे. पण मी सागरचं आयुष्य खराब करत आहे. त्याला मी सुखाने जगू देत नाही. जर आज वैष्णवीच्या हाताला जे भाजलं आहे ते जर माझ्या हाताला भाजलं असतं
आणि माझ्या नवऱ्याने असं सागरने प्रेमाने वैष्णवीची वेणी घातली. तशी वेणी घातली असती तर मला किती आनंद झाला असता. ती फिलिंग खूपच वेगळी असते. पण या गोष्टीसाठी मी तर माझ्या मुलाला बायकोचा बैल आहे म्हणून त्याला नेहमी ओरडत असते. खरंच सागरला खूप वाईट वाटलं असेल. त्यामुळेच तो मला आज एवढ्या मोठ्या आवाजात बोलला. जर सागर जसा वैष्णवीची काळजी घेत आहे तशीच काळजी सागरच्या बाबांनी माझी घेतली असती तर मला किती आनंद सुख मिळालं असतं. मी तर किती वाईट आहे, नाही तर माझा मुलगा किती चांगला आहे. मी किती पण त्याला बोलले तरी तो माझी प्रत्येक गोष्ट ऐकतो. त्यानंतर सागरची आई वैष्णवीबद्दल विचार करू लागली. वैष्णवी सून म्हणून किती चांगली आहे. मी माझ्या मैत्रिणीकडून ऐकते की त्यांची सून त्यांना किती ताणे देते, किती काम लावते. परंतु इथं तर उलटच आहे. मीच मात्र माझ्या सुनाला वैष्णवीला ताणे देत असते. तिला काम सांगत असते तरी पण ती हसत हसत माझं काम करते, माझी सेवा करते. किती पण बोलले तरी आई आई म्हणून माझ्या मागे पुढे असते. वैष्णवी माझी किती काळजी करते. त्यांना आठवलं की गेल्या महिन्यात त्यांना खूप ताप आला होता. तापामुळे त्यांना खूप थकवा आला होता आणि त्या बेडवर उठून सुद्धा बसू शकत नव्हत्या. तेव्हा वैष्णवीने त्यांची खूप काळजी घेतली होती. त्यावेळेस सागरने पण माझी वेणी घातली होती. तेव्हा मला पण किती आनंद मिळाला होता आणि मन खूप समाधानी झाले होते की माझ्या मुलाने त्याच्या हाताने माझी वेणी घातली. आईसारखीच काळजी जर तो त्याच्या बायकोची घेत असेल तर यात मला वाईट का वाटत होतं. हा विचार करून आता सागरच्या आईच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू येऊ लागले. खरंच जुने माणसे म्हणतात की एका आईला वाटतं की जो मला त्रास झाला आहे तो माझ्या मुलीला होऊ नये आणि एका सासूला वाटतं की मला जो त्रास झाला आहे तो माझ्या सुनेला पण झाला पाहिजे. कदाचित हेच विचार माझ्या डोक्यात होते. त्यामुळेच मी अशी वागत होते की जसा मला त्रास झाला आहे तसा त्रास माझ्या सुनेला पण झाला पाहिजे. परंतु हे खूप वाईट आहे. संध्याकाळच्या 5 वाजत आल्या होत्या तरी पण सागरची आई विचार करत बसले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू पण येत होते. तोपर्यंत तिथं सागर चहा आणि बिस्किटे घेऊन आला. सागरने चहाचा ट्रे त्याने आईपुढे ठेवला आणि तो आईला म्हणाला की आई मला माफ कर, मी तुला खूप जास्तच बोललो. पण आई मला तू एका गोष्टीचं उत्तर दे. आई खरंच मी माझ्या बायकोची काळजी घेतली म्हणजे मी बायकोचा बैल होतो का गं? आणि जेव्हा मी तुझी काळजी करतो तेव्हा मी आईचा बैल होतो का गं? त्याला तर आईचा चांगला मुलगा आहे असं म्हटलं जातं आणि जेव्हा मी माझ्या बायकोची काळजी घेतो तेव्हा मी चांगला नवरा म्हणून का म्हटलं जात नाही? सागरचं बोलणं ऐकून त्याच्या आईच्या डोळ्यातून पश्चातापाचे अजूनच खूप अश्रू येऊ लागले आणि त्या जड आवाजात म्हणाल्या की बाळा मी तरी काय करू? पूर्ण आयुष्य नवऱ्याच्या सहवासात गेलं. त्याने कधीच माझी काळजी घेतली नाही. तू जशी वैष्णवीची काळजी करतो तशी माझी काळजी माझ्या नवऱ्याने कधीच घेतली नाही. जेव्हा पण तू वैष्णवीची काळजी घेत होता मला वाटत होतं की तू तर माझा मुलगा आहेस, तू जास्त काळजी माझी घेतली पाहिजे आणि मग तू तर वैष्णवीची का काळजी घेतो? त्यामुळे माझ्या मनात ईर्ष्या निर्माण होत होती. पण मी हे विसरून गेले की माझ्या संस्कारातून मी तुला वाढवलं आहे आणि तू एक चांगला मुलगा, एक चांगला नवरा बनला आहेस. पण बाळा तू तर खूप चांगला नवरा बनला आहेस याचा मला अभिमान आहे. तू खरंच बायकोचा बैल नाही, तू एक परफेक्ट नवरा आहेस. जर तुझ्यातले सगळे गुण तुझ्या बाबांमध्ये असते तर मी सुद्धा खूप आनंदी राहिले असते. पण माझ्या नवऱ्याकडून मला नेहमी शिव्या, टोमणे, ताणे आणि अपमानच मिळाला आहे. पण वैष्णवीच्या आयुष्यात हे सगळं नाही. तिचं तर आयुष्य तू खूप सुंदर बनवलं आहेस. मला माफ कर बाळा, मी चुकीचा विचार करत होते. तेव्हा दरवाजाच्या बाहेर उभा राहून ऐकत असणारी वैष्णवी आतमध्ये आली आणि म्हणाली, आई आत्ता मला हे पण सांगा की तुमची लाडची सून बनण्यासाठी मी काय करायला पाहिजे आणि माझी चूक काय आहे ते पण सांगा. तिची सासू हसली आणि म्हणाली की नाही वैष्णवी, तुझी काय सुद्धा चूक नाही. एवढ्या वर्षापासून जो मी अत्याचार सहन करत होते कदाचित त्यामुळे माझं मन एवढं कठोर बनलं होतं आणि मी माझ्या मुलाचं आणि सुनाचं प्रेम समजू शकले नाही. पण आजपासून
मी बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि हे माझं कर्तव्य आहे की माझं प्रेम माझ्या सुनाला आणि मुलाला द्यावं. आज आपण दोघे मिळून जगाला हे दाखवायचं की सासू सून पण प्रेमाने राहू शकतात. सासूचं बोलणं ऐकून वैष्णवी आनंदाने उड्या मारू लागली. तिला शेवटी सासूचं प्रेम भेटलं होतं ज्याची ती वाट पाहत होती. कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.